नाही पण ते म्हणजे सामान्य माणसाला एवढं सुरू करणं हे बी महत्वाचं आहे ना. हाऊसिंग नाही का व्यासपीठाकडे आगमन होत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपल्या आजच्या अतिथींचं स्वागत करायचं आहे। सर्व प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। शिक्षणाचे उपाध्याय भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या शतकोत्तर रोपी महोत्सव वर्षानिमित्त यावर्षी आपण हा जयंती उत्सव सर्व संस्थेत साजरा केला जात आहे। त्याचबरोबर त्याच अनुषंगाने आपल्या महाविद्यालयात सुद्धा यावर्षीचं वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करत आहोत। तर आजचा कार्यक्रम आज या जयंती उत्सवाचा पहिला दिवस आज त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सर आणि आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री आर धारपवार सर, जिल्हा क्रीडाधिकारी बुलढाणा। त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासाठी लाभलेले आपल्यावर नेहमीच जिव्हाळा असणारे माननीय श्री सुरेशजी देवकर सर, संस्थापक अध्यक्ष आदिती अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी बुलढाणा आणि माननीय प्राध्यापक सुनीलजी सपकाळ सर, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना। या सर्वांचं आपल्या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करतो। नंतर आपण सत्कार समारंभाकडे वळूया। श्री सुरेशजी देवकर साहेब, संस्थापक अध्यक्ष आदिती अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी बुलढाणा यांचं स्वागत श्री लहाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर श्री सुबोधजी चिंचोले सर यांचं शब्द सुमनांनी मी आजच्या कार्यक्रमात मान्य प्राचार्य सर आपल्याला मार्गदर्शन करतात। महाराष्ट्राचा आराध्य शिवराय आणि अंबासी परिवाराचा आराध्यदैवत ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत असे कृषीरत्न शिक्षण भरसी डॉक्टर प्रसाद देशमुख या महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो। आज आपण डॉक्टर पंजाब उपाध्याय भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती उत्सवाला सुरुवात करता आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आणि जे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत असे श्री आर धारपवार सर, क्रीडा अधिकारी, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि या ठिकाणी त्यांच्या दातृत्वातून या महाविद्यालयाला नेहमीच भरघोस असं आर्थिक सहाय्य लाभतं असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू श्री सुरेशरावजी देवकर साहेब, संचालक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदिती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बुलढाणा, प्राध्यापक आमचे मित्र डॉक्टर गोविंद जाधव सर। संघानं की भाऊसाहेबांचा जो विचार होता त्या विचारावर सुरुवात करावी असं आमचा मानस होता आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी काही मैदानी स्पर्धा असाव्या असा या विचारातून या ठिकाणी या क्रीडा
3 दिवस आपण विविध प्रकारच्या खेळ क्रीडा प्रकार या अनुषंगानं आपण या ठिकाणी घेणार आहोत. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून RR धापवार सर आहेत, पण त्यांनी सांगितलं की जास्त वेळ आपल्या या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी न करता तुम्हीच या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं घोषित करावं आणि जास्त वेळ न घेता त्याला सुरुवात केली तर अधिक आनंद होईल. आणि म्हणून इतर मान्यवरांनी या ठिकाणी भाषण न करता या ठिकाणी एक मुख्य भाषणच या ठिकाणी ठेवावं असं मत आहे. संपूर्ण चरित्राकडे पाहिलं तर भाऊसाहेब हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. तेव्हा ते विदर्भापुरते किंवा अमरावती जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते, तर देशापुरते आणि देशाच्या बाहेरसुद्धा भाऊसाहेबांनी अनेक कार्य केल्याचं आपल्याला दिसते. या ठिकाणच्या बहुजनांच्या बहुजनांकरता शिक्षणाची दारे उघडी करत असताना या ठिकाणी त्यांना राहण्याच्या सुविधासुद्धा व्हाव्या यासाठी भाऊसाहेबांनी अनेक प्रयत्न केले, अनेक या ठिकाणी वसतिगृह काढले. आज आपणसुद्धा नशिबवान आहे, बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात जे मुलांचं वसतिगृह आहे त्या वसतिगृहात राहत आहे. ते भाऊसाहेबांचीच कल्पना होती आणि म्हणून कुठंतरी हे वसतिगृह बंद पडलेलं होतं त्यावेळेस पुन्हा सुरू व्हावं म्हणून याच महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहे सुरेशराव देवकर साहेब यांच्या दातृत्वातून पुन्हा वसतिगृह रिनोव्हेशन झालं आणि पुन्हा तुमच्यासाठी खुलं झाल्याचं आपल्याला दिसते. तर अशा स्वरूपाचे कार्य या ठिकाणी प्रामुख्यानं होत असतात. आज एकंदर जे विविध क्रीडा प्रकार आहेत त्या क्रीडा प्रकारामध्ये तुम्हाला भाग घेण्याचा तुमच्यातही एक स्पर्धा निर्माण करण्याचा, पण जी स्पर्धा हेल्थी स्पर्धा असायला पाहिजे. या ठिकाणी जय पराजय होत असतात, परंतु पराजयातूनही आपल्याला या ठिकाणी आनंद घेता आला पाहिजे ही एक प्रकारे भावना आपल्या खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. पराजय विजय आनंद आपण सहज साजरा करत असतो. पराजयातून आपल्याला काय आणखी नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश असतो आणि यासाठी क्रीडा हा प्रकार फार महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये जी स्पर्धा असते ही स्पर्धा अतिशय हेल्दी असते. या ठिकाणी कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी खेळत असताना या ठिकाणी कोणाचा मत्सर न करता किंवा कोणतीही बदल्याची भूमिका न ठेवता एक आनंदाने आणि एक प्रकारे आपण हेल्दी अशी या ठिकाणी एक प्रकारे विचार ठेवून या ठिकाणी या क्रीडा वेगवेगळे खेळ खेळावे असं मला या ठिकाणी सूचित करायचं आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितच तुम्ही याचा आनंद घेऊन त्या ठिकाणी भविष्यात चांगल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या अनुषंगानं तुम्हाला प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. तरी या ठिकाणी आपण सर्वांनी हिरारीने भाग घेऊन आणि हेल्दी वातावरणात अतिशय समंजस या वातावरणात भांडण न करता या ठिकाणी सहभाग घ्यावा असं या ठिकाणी सूचित करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर.